ये अपने अपने पास भी वीडियो ले लो जो पत्र बोल रहे शॉर्ट। स्वराज्य शक्ती सेना नवीन पक्षाचे माध्यमातून मी नवीन लोकांना संधी देणार आहे आणि आज ये महाराष्ट्रामध्ये राजकारण चालू आहे। मोठे मोठे घोटाळा करणारे, आदर्श घोटाळा, सिंचन घोटाळा असे मोठे मोठे घोटाळा करणारे लोकांना मोठे मोठे पदावर जे ठेवण्याची जे पद्धत चालू आहे आणि स्वतःचे पक्षाचे आमदार खासदार सोबत अन्याय करणारा जे आज घाणेरडा राजकारण चालू आहे, गोरगरीब जनतासोबत जे अन्याय चालू आहे त्याच्यासाठी स्वराज्य शक्ती सेना पक्ष सगळ्यांचे आवाहन करत आहे नवीन लोकांच्या आणि जे मोठे मोठे पक्षाचे आमदार खासदार सोबत जो अन्याय होत आहे त्यांच्या पण मी हात जोडून अभिवादन करते की आणि निवेदन करते की तुम्ही माझ्या पक्षामध्ये येऊ शकता। आपण महाराष्ट्रामध्ये एक नवीन क्रांती घडू आणि महाराष्ट्राचा जे आज बिहार झालेला आहे त्या थांबण्यासाठी सगळ्यांना एकत्र यायची गरज आहे। मॅडम आपण परळी लोकसभा विधानसभा लढणार आहात? 100% लढणार। लोकसभेची काय तयारी आहे? किती उमेदवार उभे करणार आहेत? पूर्ण तयारी आहे। लोकसभाची माझी पुरी 48 आमदार लढायची माझी पूर्ण तयारी आहे। चांगले उमेदवार आपल्याला भेटले तो 100% मी त्यांना तिकीट देणार आहे। जरी नाही भेटले तो येणारी आमदारगी 288 100% मी लढवणार आहे। त्याच्यासाठी आपण आज कालपासून काम सुरू केलेलं आहे। घराणेशाही सगळीकडे की घराणेशाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज घराणेशाही चालू आहे। तेच नेता तेच मुद्दे तेच 40 वर्ष झाले तेच नेता तेच मुद्दे तेच घराणेशाही। तो कुठे ना कुठे ये संपवावं लागेल तरी लोकांना न्याय मिळेल। नाही तो आज तुम्ही बघू शकता आमचे बीडमध्ये आजपर्यंत ट्रेन आलेली नाही आहे आणि लोकांची खूप बिकट परिस्थिती आहे। महिलांना आणि ट्रेन तो सोडा महिलांना शौचालय पण आज भी शौचालय महिलांना शौचालय रोडवर करावं लागते। याच्यापेक्षा घाणेरडी गोष्ट मी कोणती गोष्टाला नाही मानते आणि या सगळी गोष्टावर काम करावं लागेल। नाली आहे तुंबलेली आहे, सडक आहे खड्डेभरी सडक आहे, नळ पाईपलाईन आहे, पाईपलाईन आहे फक्त 4-5 वर्ष हो गए पाईपलाईन आहे पण नळामध्ये पाणी नाही। 1 महिन्यामध्ये 1 बार पाणी येतात। कुठे जातात इतकी मोठी निधी इतकी मोठी योजना आहे कुठे जातात पैसा लोकांचा पैसा कुठे जातात? भारताची आर्थिक कॅपिटल आपला महाराष्ट्र आहे, बीड आहे, आपला मुंबई आहे तो आज कुठे जातात इतकी मोठी मोठी निधी? आता तुम्ही सगळे बघू शकता सगळे मोठे मोठे नेता येतात आणि गेटी फावडे घेऊन फिरतात। काय करतात? तो भूमिपूजन करतात आणि 5 वर्ष तुम्ही काय केला आणि आता तुम्ही काय सुरू केला आणि आता तुम्ही गेटी फावडे घेऊन यदि भूमिपूजन करतात तो तुम्ही काम कधी करणार? तुम्ही एक भूमिपूजन 5-5 वेळी भूमिपूजन करता, नारियल फोडतात, लोकांना तुम्ही एळामध्ये काढतात। ही सगळी जी घाणेरडी गोष्ट आहे ही आपल्याला थांबावं लागेल। भाजप सत्तेचा दुरुपयोग करून ईडी आणि सीबीआयची चौकशी लावून उमेदवारांना दुसऱ्या पक्षातील लोकांना आपल्या पक्षात घेत आहेत, काय सांगा? एक्झॅक्टली सगळ्यांना माहिती आहे आणि आज लोक ऐसे छोटेसे बाळ नाही आहे की लोकांना कळत नाही, लोकांना सगळं कळतंय आणि येणारी निवडणुकीमध्ये सगळे लोक सगळे दाखवणार आहे। आणि आज ईडी सीडीचे जे राजकारण बीजेपीने चालू केलेलं आहे ते खूप चुकीचं आहे आणि हे भोगावं लागेल बीजेपीला। मुख्य विरोधक कोण तुमचा, काँग्रेस की भाजप? मला कोणी विरोधक नाही आहे, ना काँग्रेस ना भाजप ना कोणी और पक्ष। माझे विरोधक ते सगळे आहे। मी एक महिला म्हणून एकटी काम करत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये अन्याय विरुद्ध। आज जे मैं बोलते तुमचे कॅमेरा समोर कोई बोलणार नाही पण आज माझा कोई विरोधक नाही, सगळे माझे मित्र आहे पण माझे सगळे ते लोक विरोधक आहे जे लोकांचा गैरवापर करतात, जे जनताचे हक्कामध्ये उनका गैरवापर करतात आणि छळ करतात ते सगळे माझे विरोधक आहे। कुठल्या राजकीय पक्षाकडून तुम्हाला जर युतीचं आमंत्रण आलं तर आपण स्वीकारणार आहात का? युतीचं आमंत्रण तो मी आता तो स्वीकारणार नाही क्योंकि मला नवीन दिशा द्यायची आहे। जरी मी पण युती केली
तो आज मला असं वाटत नाही की कोणी पक्ष असा आहे की ज्यांच्यासोबत आपण युती करो, क्योंकि सगळ्यांनी तेच केलेलं आहे. जे बी जे पीने केलं आहे तेच काँग्रेसने केलं आहे, जे काँग्रेसने केलं आहे तेच राष्ट्रवादी काँग्रेसने केलं आहे, जे राष्ट्रवादी काँग्रेसने केलं आहे तेच शिवसेनाने केलं आहे. कोणी आहे? येतील ना, कशाला नाही येतील. जब दिल्लीमध्ये केजरीवालचे उमेदवार निवडून येऊ शकतात, तर आपले महाराष्ट्राची ते जे इतिहास आहे ते खूप क्रांतिकारी लोकांचा इतिहास आहे. निवडून येते. हां, आता नियोजन चालू आहे. हे नियोजनही आहे. नियोजनची पहिला पाव उचललेला आहे. तुमच्या नवीन पक्षाला कुठल्या पक्षाचा छुपा पाठिंबा आहे? छुपा पाठिंबा कोणत्याही पक्षाचा नाही आहे. मिळेल तो आपण घेऊ पण शकतात, ते पण आहे. तुमची लढत कोणासोबत राहणार? माझी तो आपला एकच आहे. हाँ, नोरा वर्सेस बायको. शेरनी के सामने शेर ही होना चाहिए, तो वही नोरा वर्सेस बायको फिक्स है. साथ में नहीं नहीं नहीं. आता